आज होतं माझ्या लेकाचं बोरनान आणि त्यातच घाई गडबडीत केलेलं हे हळदी-कुंकू. या सगळ्यांच्या आधी काय-काय केलं सांगते. सकाळी अगोदर सगळी कामं आवरली आणि दुपारच्या वेळी आबीला झोपून ना हे डेकोरेशनचं काम करायला घेतलं. पण ह्या चिकटपट्टीनं मला एवढा वैताग दिला ना, कसं-कसं आबी उठायच्या अगोदर हे सगळं डेकोरेशन छान-छान रांगोळी काढून घेतली. कारण आबी जर उठला तर याच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, की तो पूर्ण रांगोळीची वाट लावून टाकतो. कारण थोडी जरी रांगोळी काढायची असेल तर तो असली नसली सगळी रांगोळी विस्कटून टाकतो. छान सुंदर आणि सोबर असं डेकोरेशन केलं आणि ह्याचा मोठा व्लॉग बघायचा असेल तर मी इथे टॅग करते, नक्की जाऊन बघा. आणि मी छान रेडी झाले आणि साहेब बोलले, "मी येताना काहीतरी वाण घेऊन येतो आणि आपल्याला एक पुढे जाऊन कामं करायची आहेत आणि गावाकडं पण जायचं आहे. त्यामुळे ना तू आजच हळदी-कुंकू करून घे." त्यामुळे ना साहेब येता-येता हे वाण घेऊन आले आणि मी हळदी-कुंकू पण त्याच दिवशी सगळं पार पाडून टाकलं. कारण मला बाकी दुसरी कामं करायची होती. पण त्या सगळ्यात जे काही हळदी-कुंकूचं डेकोरेशन मी करायचं ठरवलं होतं, ते मात्र राहूनच गेलं. आणि आम्ही मायलेक ना असे काहीसे दिसत होतो. बाकी ही चिल्लर पार्टी ना तर फक्त बोरनांची वाटच बघत होते. त्यानंतर आमच्या सोसायटीतल्या ज्या काही महिला मंडळ होतं तर त्या आल्या होत्या. त्याच्यानंतर छान-छान बोरनान केलं. आबीचं इथं चालू होतं, माझ्या डोक्यात बोरं पडली आणि माझ्या डोक्यात आता दुखतंय. त्याच्यामुळे त्याचं रडरड चालू होतं. त्याचं सगळं आवरलं आणि मस्त हळदी-कुंकू पार पडलं. बाकी व्लॉग तुम्हाला कसं वाटलं? नक्की कमेंट करून सांगा.